संगमनेर तालुक्यातल्या वडझरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजन अंतर्गतच्या शालेय पोषण आहाराची खिचडी भात खाल्ल्यानं 7 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर 26 विद्यार्थ्यांना मळमळीचा त्रास झाला। तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्वरित 33 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। विद्यार्थी उपचारानंतर सुखरूप असल्यानं अधिकारी, पदाधिकारी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला। ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। वैद्यकीय पथकाचे डॉक्टर नागर गोजे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे। सरांचा फोन आला की मॅडम शाळेमध्ये असा मुलांना त्रास होतोय, तर त्याच्यानंतर आपण 5 मिनिटांमध्ये इथे पोहोचलो। त्यानंतर ज्या मुलांना त्रास होत होता त्यांना आपण बसवलं। त्यापैकी 33 मुलं तपासली आपण। 33 मुलांना त्रास होत होता। 33 पैकी 2 मुलांना उलट्या झालेल्या होत्या आणि बाकीच्यांना पोटदुखी आणि मळमळीचा त्रास होता। तर मग त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट वगैरे दिली। वडझरी बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार दिला गेला। हा आहार खाल्ल्यानंतर रामदास सोमनाथ गायकवाड, वैष्णव गोरडे, कविता वेताळ, दीपक राऊत, प्रशांत गोरडे, प्रदीप गोरडे, मोहिनी गोरडे आदी 7 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर अन्य 26 विद्यार्थ्यांना मळमळीचा त्रास सुरू झाला। याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली आहे। शाळेत आलो 10 वाजता शाळेत आलो। त्याच्या दुपारी 2 वाजता दीडच्या दरम्यान भात खाला। त्याच्या मग भात खाली 2 वाजता पोट दुखायला लागलं। त्याच्या उलटी झाली। आणि मग डॉक्टर आले का? हो, त्यांनी गोळ्या दिली। डॉक्टरांनी भात कशाचा होता? मसाले भात होता का साधा भात? मसाले भात होता। तुझे किती मित्रांना झालं असं सगळं? आमच्या वर्गात 2-3 मुलांना झालं। 2-3 मुलांना। बाकीच्या शाळेतल्या आणखी ते मला नाही माहिती। भात कसा होता? खायला चांगला होता, खराब होता काय? कणी राहिली होती भातात। कणी होती, चिकट भात होता। दरम्यान वैद्यकीय पथकानं शाळेतच विद्यार्थ्यांवर उपचार केल्यानं मोठा अनर्थ टळला। भातामुळे ती म्हण माझे पोट दुखायला लागलं, मला उलट्या व्हायला लागल्या अशी म्हणली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर पंचायत समितीनं देखील तातडीनं शाळेत धाव घेतली। विद्यार्थ्यांचं आरोग्य उपचारानंतर धोक्याबाहेर असल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। सर्व बाधित विद्यार्थ्यांवर उपचारासाठी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक तळ ठोकून होते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन रवींद्र महाले, तळेगाव।